मित्रांनो, जय शिवराय. मी आशिष मराठे, सह्याद्री रानवटा क्रिएशन या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आत्ता आपण आलो आहे सातारा जिल्ह्यामधील वाई तालुक्यामध्ये आणि इथं एक किकली म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये भैरवनाथाचं पुरातन मंदिर आहे. 11 ते 12व्या शतकामधलं हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराचा संबंध एक 12 ते 15 देशांशी आहे. वेगवेगळे खेळ वेगवेगळ्या देशांमधले त्या काळामध्ये 11 ते 12व्या शतकामधले ह्या मंदिरामध्ये त्याचे काही पुरावे आहेत. तर आपला व्हिडिओ खूप छान होणार आहे, इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. तर चला, आपण भैरवनाथाचं मंदिर आहे ते, तर चला आपण दर्शन घेऊयात आणि मंदिराच्या आजूबाजूला असणाऱ्या ह्या सुंदर अशा कलाकृती पाहूयात. कृष्णा नदीच्या काठावरती बसलेलं हे वाई शहर, त्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक खूप मोठा वारसा लाभलेला आहे आणि याचा उल्लेख महाभारतामध्ये सुद्धा आपल्याला आढळतो. महाभारताच्या काळामध्ये याला विराट राजा यांची विराट नगरी म्हणून ओळखलं जायचं आणि हे मंदिर 11व्या शतकामधील यादवकालीन मंदिर आहे. नुकतंच 3-4 दिवसापूर्वी केलेल्या अभ्यासामध्ये पुरातत्व खात्याला या मंदिरामध्ये एकूण 7 पटखेळांचे अवशेष आढळून आलेले आहेत आणि ज्यांचा थेट संबंध प्राचीन इजिप्त, रोम, नेपाळ आणि श्रीलंका या देशांशी येतो आहे. याच अभ्यासावरून खूप मोठा इतिहास पुढे यायची शक्यता नाकारता येत नाही, कारण त्या काळामध्ये इथे खूप मोठा व्यापारी मार्गही असावा असा अंदाज आहे. हे पहा, हे 3-4 दिवसापूर्वी मी पेपरमध्ये ही माहिती पाहिली होती आणि त्यानुसार मी आलो ह्या मंदिरामध्ये. 2 डिसेंबर 2024मध्ये पेपरला आलेली बातमी आहे ही. तर याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, ती पहा तुम्ही. सरदार रास्ते यांनी 1732मध्ये बांधलेला एकाच दगडामध्ये वाईमधील ढोल्या गणपतीसुद्धा खूप प्रसिद्ध आहे आणि हा गणपती वाईचं ग्रामदैवत आहे. तर आपला संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो आणि जमलंच तर या ठिकाणी दर्शनाला या, कारण खूप सुंदर आणि पुरातन असं मंदिर आहे हे. तर चला, आपण आता पाहूयात हे मंदिर आतमध्ये जाऊन. पहिले माणूस होते क्षमता होती माणसाची. मंदिराच्या 4ही बाजूने ही अशी विरगळं उभी केलेली आहेत. इथून आलो आतमध्ये आपण आणि हे उजव्या बाजूला एक पूर्णपणे पडलेलं मंदिर पाहायला भेटतं आपल्याला. हे पहा, समोर हे मुख्य मंदिर आहे भैरवनाथाचं आणि याच्या बरोबर उजव्या साईडला आपल्याला एक पडलेलं मंदिर पाहायला भेटते. त्या आतमध्ये जाऊन बघू ते काय आहे.
हे पहा विरगळ, मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना चारही बाजूनी विरगळ आहेत. बघा इथून आपण आतमध्ये एंट्री केली आणि ह्याच्या चारही बाजूला विरगळ आहेत. ही अशी चारही बाजूला विरगळ आहेत. इथं माहिती दिली पुरातत्व खात्याने. आणि हे समोर हे भैरवनाथाचं मंदिर आहे आणि ह्याच्या उजव्या बाजूला एक पुरातन असं पडलेलं मंदिर आहे. आणि इथं समोर हे पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहे. तिथं 3 पिंडी आहेत. तर चला आपण आतून पाहू मंदिर आता आणि त्याची कलाकृती पाहूया आजूबाजूने. पुरातन काळामधल्या खिडक्या बघा. अकरा ते 12व्या शतकातले आहेत. पूर्ण उद्ध्वस्त झाले. पण आत्ताच काही दिवसांपूर्वीच्या पेपरला सुद्धा याच्याबद्दल बातमी आहे. तर ते पण टाकेल मी व्हिडिओमध्ये. मारुती रायाची बघा मूर्ती. आजूबाजूनी देवी देवतांच्या मूर्त्या आहेत पूर्णपणे. हे बघा. हे बघा वेगवेगळ्या मूर्त्या आहेत देवी देवतांच्या. प्राण्यांच्या सुद्धा आहेत काही. ओके. आतून पाहू आता आपण. गणपती बाप्पाची बघा मूर्ती इथं किती सुंदर. बघा सारीपाट. हत्तीचं शिल्प बघा. इतर मंदिरामध्ये आपण चौकटीवरती गणपती बाप्पाची मूर्ती पाहतो. तर ही कशाची माहीत नाही आपल्याला. एक खांबांवरती पण बघा. पूर्ण दगडामध्ये कोरीव खिडकी आहे. सेम त्या साईडला पण आहे. हे पहा या साईडला सुद्धा एक मंदिर आहे. पिंड आहे आतमध्ये.
आणि समोर सुद्धा आहे. गणपती बाप्पा. प्रत्येक खांबावरती काही ना काहीतरी प्रसंग कोरलेले आहेत. तर मुख्य गाभाऱ्याचं दर्शन घेऊ आपण. मुख्य पिंड आहे भगवान शिवाजी.